Standard 8 subject General Science Unit 10 Cell and Cell Organelles. Unit 10 Cell and Cell Organelles म्हणजेच पेशी व पेशी अंगके. Last year we studied that cell is the structural and functional unit of living organism. आधीच्या इयत्तामध्ये तुम्हा पाहिले की पेशी हे सजीवांचे रचनात्मक व कार्यात्मक एकक आहे. According to the functions, cells of different sizes and structures are found in different organs. विविध अवयवामध्ये कार्यानुसार वेगवेगळ्या आकाराच्या व प्रकाराच्या पेशी आढळतात. आता इथं ऑब्झर्व निरीक्षण दोन आकृती दिलेल्या आहेत, एक वनस्पती पेशी व एक प्राणी पेशी. आपण मागील इयत्तेमध्ये ह्याचा पूर्ण अभ्यास म्हणजे डिटेलमध्ये अभ्यास केलेला होता आणि त्याच्यावरच आधारित इथं टेबल दिलेला आहे मुलांनो. हा टेबल सोडून तुम्ही मला दाखवायचा आहे. पुढे आहे कॉम्पोनंट्स ऑफ सेल, पेशीचे भाग. सेल वॉल पहिले आहे पेशी भित्तिका. इट इज फाउंड अराउंड सेल्स ऑफ अल्गाई, फंगी अँड प्लांट्स. शैवाल, कवक व वनस्पती पेशीभोवती आढळते. ॲनिमल सेल्स लॅक सेल ऑल. प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते मुलांनो. सेल ऑल इज अन इलेस्टिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड सेल मेम्ब्रान्स. पेशी भित्तिका म्हणजे पेशी पटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण. इट इज मेनली कंपोज्ड ऑफ कार्बोहायड्रेट्स लाईक सेल्युलोज अँड पेक्टिन. पेशी भित्तिका मूलतः सेल्युलोज व पेक्टिन ह्या कर्बोदकापासून बनलेली असते. आफ्टरवर्ड्स पॉलिमर्स लाईक लिग्निन, सुबेरिन, क्युटिन आर ॲडेड इन सेल वॉल ॲज पर नीड. कालांतराने आवश्यकतेनुसार लिग्निन, सुबेरिन, क्युटिन अशी बहुवारिके पेशी भित्तिकेत तयार होतात. फंक्शन्स ऑफ सेल वॉल आर टू सपोर्ट अँड टू प्रोटेक्ट द सेल बाय प्रिव्हेंटिंग एंट्री ऑफ एक्सेस वॉटर इन द सेल. पेशीला आधार देणे, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचे रक्षण करणे हे पेशी भित्तिकेचे कार्य असते. दुसरा आहे प्लाझ्मा मेम्ब्रान, सेल मेम्ब्रान म्हणजेच प्रद्रव्य पटल व पेशी पटल. इट इज अ थिन, फ्रॅग्राइल अँड इलेस्टिक कवरिंग दॅट सेपरेट्स द सेल कंपोनंट्स फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. हे पेशीभोवती असणारे पातळ, नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते. स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रान बघा. प्रोटीन मोलेक्युलर्स आर embedded in 2 layers of phospholipids. स्प्युरिल मेदाच्या 2 थरामध्ये मिसळलेले प्रथिनांचे रेणू अशी प्रद्रव्य पटलाची काय रचना असते. प्लाझ्मा मेम्ब्रान इज सेड टू बी अ सिलेक्टिव्हली permeable membrane as it allows some substances to enter the cell while prevents other substances. प्रद्रव्य पटल काही ठराविक पदार्थांना ये-जा करू देते तर काही पदार्थांचा अटकाव करते, म्हणून त्याला निवडक्षम पारपटल असे म्हणतात. ड्यू टू धिस प्रॉपर्टी युजफुल मोलेक्युल्स ऑफ वॉटर, साल्ट, ऑक्सिजन इंटर द सेल अँड CO2 कार्बन डायऑक्साईड एक्झिट द सेल. या गुणधर्मामुळे पाणी, क्षार, ऑक्सिजन असे उपयुक्त रेणू पेशीत प्रवेश करतात तर कार्बन डायऑक्साईड टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर पडतात. If any changes occur outside the cell, the cellular environment does not change due to the plasma membrane. This condition is called homeostasis. पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम प्रद्रव्य पटल करते. या समस्थिती असे म्हणतात. होमिओस्टॅसिस म्हणजे समस्थिती. पुढे बघूया आपण मुलांनो. हाऊ डू सबस्टॅन्सेस ट्रॅव्हल इन द सेल. पेशीमधला पदार्थांचा प्रवास कसा होतो चला बघूया. ॲक्टिव्हिटीज दॅट कंझ्युम सेल्युलर एनर्जी. पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया. एंडोसायटोसिस म्हणजे पेशीय भक्षण. टू गल्फ फूड अँड अदर सबस्टॅन्सेस फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे. एक्झोसायटोसिस म्हणजेच पेशी उत्सर्जन. टू एक्झिट वेस्ट मटेरियल्स
आउट ऑफ सेल, टाकाऊ पदार्थ पेशीबाहेर टाकणे. प्रोसेसेस डोज दॅट डझंट कंझ्युम सेल्युलर एनर्जी, पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया. डिफ्युशन म्हणजेच विसरण. एंट्री टू एक्झिट ऑफ स्मॉल मोलेक्युलर्स लाईक O2 अँड CO2. O2 म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड सारखे मध्ये घेणे, पेशी बाहेर जाणे. सेकंड, ऑस्मोसिस म्हणजेच परासरण. द ट्रॅव्हलिंग ऑफ वॉटर फ्रॉम पार्ट विथ मोर वॉटर टू अ पार्ट विथ लेस वॉटर थ्रू अ सिलेक्टिव्हली permeable membrane is osmosis. It is physical process within 3 possibility. जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवाह म्हणजे परासरण ही भौतिक क्रिया असून ती घडणाऱ्या 3 वेगवेगळ्या शक्यता असतात आणि त्या शक्यता कोणत्या त्या आपण बघूया आता. पहिले आहे आयसोटोनिक सोल्युशन म्हणजेच समपरासारी द्रावण. Medium outside and inside the cell has same proportion of water. Water doesn't go in or out. पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हीतील पाण्याचे प्रमाण सारखे असते, त्यामुळे पाणी आत वा बाहेर जात नाही. दुसरा आहे हायपोटोनिक सोल्युशन म्हणजेच अवपरासारी द्रावण. द सेल हॅज लेस वॉटर दॅन आउटसाइड मीडियम, सो वॉटर एंटर्स द सेल. दिस इज कॉल्ड एंडोमॉसिस. फॉर एक्झाम्पल, इफ resins are kept in water, after sometimes they swell and become turgid. पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशीत शिरते. याला अंतपरासन म्हणतात. उदाहरणार्थ बेदाणे पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात. बरोबर ना मुलांनो. हायपोटोनिक सोल्युशन म्हणजेच अति परासारी द्रावण. द सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाइड मीडियम, सो वॉटर कम्स आउट ऑफ द सेल. पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त, पेशीभोवताच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते. फॉर एक्झाम्पल, इफ फ्रूट पीसेस आर केप्ट इन थिक सॅटरेटेड शुगर सोल्युशन, द वॉटर फ्रॉम फ्रूट पीसेस एंटर द शुगर सोल्युशन. उदाहरणार्थ फळाच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात. So the fruit pieces shrink after a while. If plant cell or animal cell is kept in hypertonic solution, water comes out of the cell by the process of exosmosis and there is a construction of cytoplasm. This process is called plasmolysis. बघा काय सांगितले, अतिपरासरी द्रावणात ठेवल्याने म्हणजे ह्या फोडी पाणी पेशी आणि वनस्पती पेशीतील पाणी बहिपरासरण प्रक्रियेमुळे बाहेर पडते. एक्झॉस्मॉसिस म्हणजे बहिपरासरण आणि पेशी द्रव्य आकसते. ह्या क्रियेला रससंकोच असे म्हणतात.